सुरू करूया 4 ओव्हरची मॅच. विघ्नेश धुळे देखील येत आहेत. ऑफिशियल कॅमेरामन आहेत 70 स्पोर्ट्स लाईव्हचे. चला पंच सामना सुरू करा. यानंतर एक सामना खेळवायचा आहे. सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू लॅप स्ट्रोक स्कूप करताय क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल पकडलाय फाईन लेगला ऋतिक पाटीलने. फलंदाज झालाय फेल. पहिल्या चेंडूवरती विकेटचं बदन गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद विनीत माळी. बॅक टू द पवेलियन. करिश म्हात्रे येत आहेत. नवीन फलंदाज JP11 भिवंडी आणि सामना सुरू आहे MUCC ओडिशा या दोन टीम मध्ये. एक चांगलं बॅटल. क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये जरीमरी तिसगाव या टीम समोर फाईट करेल. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पाऊस सकाळपासून आहे त्यामुळे यादीच्या मॅच मध्ये बंटी बद्रिकेला थोडीशी दुखापत झाली होती. त्यामुळे विनंती असणार आहे सांभाळून आपण खेळायचं आहे. मिळते एक धाव चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होते. JP11 भिवंडी या टीमने देखील 2 सामने जिंकलेत. MUCC ओडिशा या टीमने देखील 2 सामने जिंकलेत. मिस्टर आमिंग कॉट एंड बॉलची संधी. विवेक शेलार डाऊन दी बॉल टिपलाय झेल. कॉट एंड बॉल फलंदाज झाला बाद. विकेटचं पतन दीपू माळी. बॅक टू द पवेलियन. प्रतीक पाटील येत आहेत. मॅमटॉम टेंभिवलीचा हा स्टार फलंदाज. परंतु विवेक शेलारचं मी कौतुक करेन ज्याने 2 विकेट मिळवलेत. सलामीचे दोन्ही फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेत. दोघांनी कोणत्याही प्रकारचं योगदान दिलं नाहीये कारण की दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झालेत. विवेक शेलारने या षटकामध्ये 2 सफलता प्राप्त करून दिलेत. बक्षीस पात्र ही लढत आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. कमीत कमी एक ट्रॉफीचा हकदार होईल. प्रतीक पाटील दोन्ही टीम मध्ये स्टार कास्ट आहे. मिस्टर आमिंग क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला जज करतोय एमरोज खान आणि सुरेख झेल पकडला एमरोज खानने आणि विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा विवेक शेलारने सलगचा हा दुसरा विकेट मिळवलाय आणि या षटकामध्ये एकूण 3 फलंदाज बाद करण्यामध्ये
यश आलंय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज विवेक शेलार. गोलंदाज विवेक शेलार आहेत. अजय पाटील येतोय. सिक्सर किंग या नावाने सुपरिचित आहेत. मॅन फ्रॉम भरोडी. तीन बाद एक ही धावसंख्या आहे. 4 षटकांचा सामना आहे. हॅट्रिक बॉल गोलंदाजी मार्क होती विवेक शेलार. खालिंग एक्सप्रेस प्रिन्स ऑफ भिवंडी. हॅट्रिक बॉल लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू शिल्लक आहे का? एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि धावसंख्या आहे 5. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहिलाय. एक आगळा वेगळा स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय फलंदाज अजय पाटीलच्या बॅट मधून. ही ओळख आहे. सिक्सर किंग आहे आणि षटकार लगावलाय शेवटच्या बॉलवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 11. गोलंदाजी मार्क वरती ज्याने पहिल्या मॅच मध्ये अवघ्या एका धावेचं षटक हाताळलं होतं तोच सुलतान खान येतोय. स्विंग का किंग ज्याला म्हटलं जातं. स्ट्रायकिंगला फलंदाज करिश म्हात्रे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 12. 4 षटकांचा सामना आहे. क्वार्टर फायनलची ही मॅच. तिसगाव संघ देखील दाखल होतोय. यावेळी फटका चांगला आहे. हुक करतायत सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेग सीमा बार. हा येतोय षटकार करिश म्हात्रेच्या बॅट मधून. यावेळेस नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. नक्कीच बाउन्सर साठी पंचांचा रिव्ह्यू आहे का? येस, पंचांचा रिव्ह्यू आहे. कारण की करिश म्हात्रे यांनी देखील इशारा केला होता. आपण चेक करूया. येस, कारण आपण देखील गीतेश दादा आहे तिथे. आपण देखील चेक करायचं आहे. बाउन्सर चेंडू वाईड साठी नक्कीच सनी सरांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू देखील आहे. बॅटकट सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू असणार आहे. अजय पाटीलने एक षटकार एक चौकार लगावलाय. जरी नक्कीच 3 फलंदाज बाद झाले असतील तरी देखील चांगली सुरुवात. शेवटच्या 2 चेंडूवरती एक षटकार एक चौकार आला पहिल्या षटकाच्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील एक षटकार करिश म्हात्रेने लगावलाय. आणि आपण आता चेक करतोय. फेअर डिलिव्हरी आहे.
डॉट बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. प्रचंड वेग आहे. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल नक्कीच राईटम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होते सुलतान खान, परंतु या मॅच मध्ये राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. विवेक शेलार नक्की शॉट स्क्वेअर लेगला येत आहेत. चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 3 बाद 19 ही धावसंख्या. अजय पाटील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटची कड होती. डोक्यावरती हात ठेवलाय सुलतान खानने, कारण की बिलाल शेखने हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळते अजय पाटीलला. ज्या अजय पाटीलने सुरुवात एक चौकार षटकाराने केली आहे. झेल सोडला होता. नक्कीच अप्पर कट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण झाली. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावांनी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 11, या षटकामध्ये आल्या 10 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील JP 11 भिवंडी जयेश पाटील यांचा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला MUCC ओडिशा संघ. नक्कीच पाहिलं गेलं तर अन्वी अंजू मॅडम आणि यांचा संघ आहे. धावसंख्या 21 आहे. सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल पंचांना देखील, कारण की यानंतर पंच महेंद्र सर एक सामना खेळवायचा आहे. सेमीफायनलची मॅच बघा 5:30 वाजलेत. अपेक्षित आहे तोही सामना नक्कीच जास्त षटकांचा व्हावा हा हेतू आहे करण धुळे यांचा. सर जास्त वेळ घेऊ नका. सुलतान खान यांनंतर एक सामना शिल्लक आहे. सुलतान खान स्पीडअप करायचा आहे सामना, कारण की जरीमरी तिसगाव संघ देखील इथे दाखल झालाय. सागर गायकवाड अँड कंपनी या पुढच्या मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये असतील. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल MUCC या टीमला. गोलंदाज करण पाटील येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज करिश म्हात्रे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्याला साथ देतो अजय पाटील. त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार एक चौकार आलाय. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा अपेक्षित आहेत JP 11 भिवंडी या टीमला. पहिला चेंडू यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिटे अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सुलतान खान आहे त्या चेंडूवरती. तोपर्यंत मिनिटे 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न नाकारलाय अजय पाटीलने आणि लेग बाईच्या स्वरूपात नक्कीच एकदा मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. BJP ग्रुप प्रेझेंट शहराध्यक्ष चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा दुसरा दिवस लीग फॉर्मॅट आहे. 6
ऑल इंडिया ओपन चे संघ आपण पाहिले त्या 6 संघांना 3-3 संघांना 2 ग्रुपमध्ये आपण डिवाइड केले. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे, कीपरने केली चूक, धावबाची संधी देखील आहे. पाहावं लागेल वाईट प्लस रनआउट. फलंदाज झाले बाद अजय पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. नाराज आहेत अजय पाटील कारण की चांगली सुरुवात करून दिली होती. अजय पाटीलने एक षटकार एक चौकार लगावला होता. तो अजय पाटील मात्र वाईट चेंडूवरती नक्कीच धावबाद होतोय. विजेंद्र पाटील येतोय नवीन फलंदाज जो पहिल्या दोन्ही मॅच मध्ये सलामीला आला होता आणि या सामन्यामध्ये 6व्या क्रमांकावरती येतोय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा लागते आणि स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. विजेंद्र पाटील एक चांगला कॉन्टेस्ट मॅन फ्रॉम वेहेले हा स्टार फलंदाज जो पहिल्या दोन्ही मॅच मध्ये JP11 भिवंडी या टीम कडून सलामीला आला होता. या सामन्यामध्ये स्ट्रॅटेजी गेम प्लॅन थोडासा चेंज केलाय JP11 भिवंडी या टीमने. करण पाटील पहिला चेंडू विजेंद्र पाटीलने पाठवलाय. वाईड इज लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाटील वर्सेस पाटील बॅटल सुरू आहे आणि विजेंद्र पाटीलने हा षटकार लगावलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच हा डॉट बॉल येतोय. सुरेख कमबॅक षटकार आला होता या आधीच्या चेंडूवरती आणि हा येतोय डॉट बॉल. धावसंख्या 31. 31 धावा. तिसरा षटक सुरू आहे. विजेंद्र पाटील स्ट्रायकिंगला ज्याने षटकाराने आगाज केलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बिलालने केली चूक आणि मिळते एकदाव्या चेंडूवरती पंचांचा इशारा च्या आपण वाट पाहूया. महेंद्र भवर सर मेन पंच आहेत. 22चा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. धावसंख्या 32. 32 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. या षटकामधील धावसंख्या 32. जास्त वेळ घेऊ नका ही विनंती असेल कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. 5:30 वाजून गेलेत. शहर अध्यक्ष चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा दुसरा दिवस आणि क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. प्रचंड वेगाने पूर्णपणे बीट केलंय. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच असफल राहिलाय. येतो डॉट बॉल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करणाऱ्या JP11 भिवंडी या टीमच्या अंतिम षटक. गोलंदाज इम्रोज खान येत आहेत. या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये बघूया किती धावा जमवत आहेत आणि किती धावांचं टार्गेट सेट करतायत MUCC ओडिशा या टीम समोर JP11 भिवंडी या संघ. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत.
आणि दोन्ही संघ क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आमने सामने आहेत. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत JP11 भिवंडी या टीमला. विजेंद्र पाटील आणि करिश म्हात्रे पोटेन्शियल आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक, वेहेले गावचा ब्रँड दाखवला या चेंडूवरती. षटकार येतोय विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय इम्रोज खानचं विजेंद्र पाटीलने. या इनिंग मधील त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय. धावसंख्या 38, 38 धावा धावफलकावरती आहेत. प्रचंड वेग आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता विजेंद्र पाटीलचा. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 38. अंतिम षटक सुरू आहे. इम्रोज खान हे देखील एक खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वातील. एक चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट. बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत सुलतान खान. शॉट थर्डमॅनला मिळते 1च धाव. या चेंडूवरती डीप मधून शॉट थर्डमॅनला चेंडू फील होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39, 39 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक. चांगलं बॅटल, एक फायटिंग टोटल नक्कीच बनवली आहे. सन्मानजनक धावसंख्या बनवली. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. करिश म्हात्रे पुल करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे, एलिव्हेशन नाही. डीप मधून फिल्डर येत आहे, जज करतायत परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. सुहास पवार 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 41, 41 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. 2 चेंडू नक्की शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि फलंदाज झाल्या बाद करिश म्हात्रे धावबादच्या स्वरूपात बाद. अक्षय ठेटे येत आहेत नवीन फलंदाज. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल का, परंतु यस, विकेट मिळवले. शेवटच्या बॉलवरती रनआउट झालेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर 5 चेंडू फेकले आणि अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. इम्रोज खानने या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करून दिली आहे MUCC ओडिशा या टीमला. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 42. हा सामना जिंकण्यासाठी जरी मरी तिसगाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 24 चेंडू आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे MUCC ओडिशा या टीम समोर JP11 भिवंडी या टीमने. चला, JP11 संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि MUCC या टीमला विनंती असेल आपले फलंदाज देखील आपण पाठवायचे आहेत, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे.
दाखल होत आहेत. दिनू कांबळे आणि ऋतिक पाटील ही जोडी 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये 42 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी MUCC ओडिशा या टीमला. नगरसेवक चषकाचा चॅम्पियन संघ आहे MUCC ओडिशा हा संघ. करंदुळे आयोजित ती स्पर्धा पार पाडली होती. शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली या क्रीडांगणावरती 24 चेंडू 42 धावाचं टार्गेट सेट केलेलं आहे. हिमांशु पाटील हिमांशु पाटीलने दोन्ही मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. तोच हिमांशु पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. अक्षय ठेटे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम नानकर भिवंडीचा हा स्टार गोलंदाज. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये तो नव्हता, परंतु या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये त्यांनी कमबॅक केलाय JP11 भिवंडी या टीम मध्ये. चला सामना सुरू करायचा आहे. दिनू कांबळे आणि ऋतिक पाटील ही जोडी 24 चेंडू बनवायचे धावा 42 या मॅच मध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी. 42 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. ऋतिक पाटील ज्याने सामना जिंकून दिला याआधी. अक्षय ठेटे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू पूल करताय क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडूवर नक्कीच आगेवरती थांबला होता, परंतु जयेश पाटीलने काय केलंय थ्रो फेकण्याच्या नादामध्ये चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हातातून चेंडू निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू गेलाय. जयेश पाटीलच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आहे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 4 धावा. षटकार येतोय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. ऋतिक पाटील ऑन फायर. दुसऱ्या मॅच मध्ये मॅच विनिंग बॅटिंग केली होती ऋतिक पाटीलने आणि याही मॅच मध्ये या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये एक चौकार एक षटकार आलाय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. 42 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये आणि फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. अक्षय ठेटे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा पूल करताय क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. झेल घेण्याचा प्रयत्न आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. पुन्हा एकदा ऋतिक पाटीलच्या बॅट मधून चौकार. षटकारांची आतिषबाजी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये राहिली आहे. ऋतिक पाटीलने काय बॅटिंग केली आहे. धावसंख्या 14 विजयाच्या दिशेने वाटचाल केली. 28 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक. 21 चेंडू बनवायच्या धावा 28. सामना जिंकण्यासाठी अक्षय ठेटे
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती थोडीशी महागडी गोलंदाजी बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद ऋतिक पाटील बॅक टू द पवेलियन. शेख येत आहेत नवीन फलंदाज. 20 चेंडू शिल्लक आहेत. 28 ची गरज आहे MUCC ओडिशा या टीमला सामना जिंकण्यासाठी. ऋतिक पाटीलने सुरुवात तर खूप चांगली करून दिली आहे. 2 चौकारी षटकार लगावला ऋतिक पाटीलने. राईट मोर द विकेटने स्ट्राइक इनला न्यू बॅट्समन बिलाल शेख. अजून एक खूप मोठं नाव आपण पाहतोय. बिलाल शेखने देखील चांगली कामगिरी केली आहे. एक यशस्वी विकेट कीपर देखील आहे. एक चांगला बॅट्समन आहे ज्याने खूप चांगली बॅटिंग देखील केली होती दुसऱ्या मॅच मध्ये. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय दिलाय. अक्षय थेट्टेवरती आक्रमण चढवलं जात आहे. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये हिमांशू पाटीलने पहिलं षटक हाताळलं होतं, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी केली JPने आणि त्याचाच परिणाम 2 षटकार 2 चौकार येत आहेत. या षटकामध्ये धावसंख्या 20. सामना खुला झालाय. 22 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता असेल. विनीत माळी ने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. तिसगाव टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण सागर गायकवाड कॅप्टनला पाठवा. टॉस साठी 18 चेंडू बनवायचे धावा या मॅच मध्ये 22. अमित नाईक येतोय बॅटिंग करण्यासाठी. बघा तिसगाव टीमला ही सूचना असणार आहे. कालचे जे 2 आयकॉन होते ते 2 आयकॉन खेळतील आणि आज देखील 2 आयकॉन तुम्ही घेऊ शकता, परंतु जे कालचे खेळलेले आहेत आयकॉन तेच आयकॉन खेळतील. ते अवेलेबल असू किंवा नसू हा प्रश्न तुमचा आहे. आज आयकॉन जे काल खेळले ते चेंज नसणार आहेत. आज तुम्ही 2 फ्रेश आयकॉन घेऊ शकता, परंतु जे कालचे आयकॉन खेळलेत केतन म्हात्रे आणि सुहास पवार हेच खेळतील. याच्या व्यतिरिक्त कोण खेळणार नाही. आणि आजचे 2 फ्रेश आयकॉन. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. विनीत माळी पुन्हा एकदा जज करतायत आणि कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवरती हिमांशू पाटीलने ही विकेट मिळवली. दिनू कांबळे बॅक टू द पवेलियन. सुहास पवार येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 17 चेंडू 22 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स वेगवान चेंडू आणि
रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, पूर्णपणे सरप्राईज केलं बॅट्समन सुहास पवारला. येतो डॉट बॉल. 16 चेंडू शिल्लक आहेत. 22ची गरज या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. एक चांगलं बॅटल सुरू आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की पहिल्या 2 मॅचमध्ये JP11 भिवंडी या टीमकडून पहिलं षटक हाताळलं होतं आणि याही मॅचमध्ये नक्कीच पाहिलं गेलं तर अक्षय ठेट्टेने पहिलं षटक हाताळलं. धावा खर्च केल्या 20, परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा हा रिव्ह्यू आहे 1 बाउन्ससाठी. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे, बॅटिंग टीमने. यस, येस. 1 फॉर दी ओव्हर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. 1 बाउन्स आहे. वाईट बॉल नाहीये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल दीपू, त्यामुळे रिव्ह्यू मिळणार नाहीये पुन्हा. सलगचा तिसरा चेंडू डॉट, त्यामध्ये विकेट. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. करेश मात्र येत आहे चेंडूवरती, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळतील या 2 धावा या चेंडूवरती. हिमांशू पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. 22 धावा बनवायच्या होत्या 18 चेंडूंमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च केलेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. हे 2 चेंडू निर्णायक असतील या सामन्यामधील. सुहास पवार आणि अमित नाईक ही जोडी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सध्या सुरू आहे. फुलर लेनचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. धावाची संधी देखील आहे आणि मिळेल 1 धाव या चेंडूवरती. पंच काय निर्णय असेल? यस, 1 धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा जिंकण्यासाठी 19 ची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अमित नाईक आणि सुहास पवार ही जोडी आपण पाहतोय MUCC या टीमच्या माध्यमातून. चला, तिसगावचे कॅप्टन आपण येऊन थांबायचे टॉस साठी. नेक्स्ट मॅच तिसगाव जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 संघांमध्ये असेल. हा चेंडू फार महत्वाचा आहे कारण की गोलंदाजी ही चांगली आहे JP11 भिवंडी या टीमची. जरी पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आले असतील तरी देखील कमबॅक केले हिमांशू पाटीलने. या षटकामध्ये बॅटची कडा, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चौकार येतोय फलंदाज अमित नाईकच्या बॅटमधून. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27, बनवायचे धाव 42, 12 चेंडू शिल्लक, 15 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी MUCC ओडिशा या टीमला. चला, सामना स्पीडअप करायचा आहे. यानंतर एक सामना खेळवायचा आहे. 6 वाजत आलेत. विनंती असेल पंच आपण ताकीद द्यायची सक्त. बिलाल शेख आपण या बाहेर या प्लीज. 12 चेंडू 15 ची गरज या मॅच मध्ये.
किरण पाटील सावध एक्सप्रेस हा गोलंदाज ज्याने 8 धावा डिफेंड केल्या होत्या आजच्या दिवसामध्ये तोच येतो किरण पाटील गोलंदाजी मार्कवरती. हुक करताय क्षेत्ररक्षक फक्त बनतील प्रेक्षक. सीमा रेषेच्या बाहेर फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. पहिले चेंडूवरती षटकार आलाय आणि सामना खुला झालाय. अवघ्या 9 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू बनवायच्या धावा 9. सुहास पवार ची पॉवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. अपील करतायत दीपू माळी यष्ट्यांच्या पाठीमागून. कॉट बिहाइंडची अपीलला फिटाळली. 10 चेंडू शिल्लक आहेत. 9 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा अप्पर कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपण पाहिलाय. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू यावेळेस डॉट येत आहेत. रनबॉल इक्वेशन आहे. 9 चेंडू आणि 9 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी MUCC ओडिशा या टीमला. ऑन साइडला खेळताय क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जात आहेत किरण पाटील चेंडूवरती आणि मिळते एकच धाव. 8 चेंडू 8 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. अजून आर्यन भोईर या टीम मध्ये आहेत. आठ चेंडू 8 धाव बनवायचे आहेत. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. जर या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल जरी आल्या तरी देखील सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगू शकतो. हाच प्रयत्न असेल किरण पाटीलचा. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. बॅक टू द बॉलर येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 मातब्बर संघांमध्ये दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे आणि अव्वल दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. या 2 संघांमध्ये मिस्टायमिंग. दीपू माळीने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद या मॅच मध्ये. ट्विस्ट. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची कंपल्सरी गरज आहे आणि आय थिंक नवीन गोलंदाज कोण येईल या अंतिम षटकामध्ये. आर्यन भोईर सारखा विकल्प या टीम कडे आहे. पहिल्या षटकामध्ये होत्या 20 धावा. त्यानंतर आल्या 7 धावा आणि या षटकामध्ये आल्या 7 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता या षटकाच्या 3ऱ्या आणि त्यानंतर 5 चेंडू फेकले. अवघी एकच धाव खर्च केली गोलंदाज किरण पाटीलने आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येईल MUCC ओडिशा या टीम कडून. आशा पल्लवित झालेत. आशा पल्लवित केलेत किरण पाटीलने या सामन्यामध्ये. JP11 भिवंडी या टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित होत आहेत. आयुब शेख येतोय नवीन फलंदाज. सुहास पवार आणि आयुब शेख ही जोडी आहे. सहा चेंडू 8 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू 9 धावा बनवायच्या होत्या करण काळन आणि तिथून हा सामना टर्न झालाय. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुहास पवार आणि आयुब शेख ही जोडी गोलंदाजी मार्कवरती. आर्यन भोईर या 8 धावा डिफेंड करण्यासाठी आलाय. याआधी हा कारनामा केलाय. किरण पाटीलने 8 धावा दुसऱ्या मॅच मध्ये डिफेंड केल्या होत्या परंतु या मॅच मध्ये आर्यन भोईरला या 8 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि सुहास पवार स्ट्राइक एंड वरती.
उद्यापासून 40+ क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. 40+ तालुका हाफ आणि 40+ ओपन. 6 चेंडू 8 ची गरज आहे. थोडीशी घाई करायची आहे. विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण. यस, याआधी 6 चेंडू 8 डावा किरण पाटीलने डिफेंड केल्या होत्या आणि आर्यन भोईरला या 8 डावा डिफेंड करायच्या आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. हुक करण्याचा प्रयत्न. एका हातामध्ये हा चेंडू पकडलाय. पंच नक्कीच वळतायत आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवांतरने सुरुवात केली आहे. पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. सुहास पवारने षटकार लगावला होता. खराब लाईन, खराब लेंथ आहे. विकेट किपर हा चेंडू पकडू शकले नाहीयेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. अक्षय ठेट्टे फार वेगाने आलेत आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. वाईट+1 मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. आयुब शेख सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे. TDPLचं सीझन अक्षरशः गाजवलं होतं आयुब शेखने. तोच आयुब शेख आपण पाहतोय नक्कीच स्ट्रायकिंगला आहे. 6 चेंडू 5 ची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल आर्यन भोईरला. आणि सिक्सर किंगने षटकार लगावून हा सामना नक्कीच फिनिश केलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे MUCC ओडिशा या टीमने. अभिनंदन MUCC या संघाचं. हार्ड लक JP11 भिवंडी. दोन्ही संघाने एक टॉससाठी या. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आणि सामना असेल MUCC ओडिशा या 2 टीम मध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. सेमीफायनल सामना 3 षटकांचा असेल.